नमस्कार सगळ्या भावा बहिणींना. हो का भावा बहिणींनो, झंपर शिवायचं काम चालू आहे. किती राडा झालाय का बाई घरात, मला नको नको झालंय की ओ भावा बहिणींनो. काय करू, मला राडा बघून कस तरी व्हायला लागलं या. हो का घरात पसारा. अरे 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 काय करू रे देवा, अरे देवा. चला चला चला, झंपर शिवायचं काम चाललंय नो. आता पहिलं काय करती, आधी घेतली साफसफाई करती, तवा कुठं जाऊन जीवाला चैन पडल. दादाची आई आली या. आता दोघी बी जीवलो आम्ही. हो का फुगली आता लय. कशी वाटतंय दादाची आई? लय भारी. दादाची आई आली. बऱ्याच भाऊ बहिणीला आठवण झाली होती दादाची आई. त्यांना माझी आठवण नसन येत. मला काय ज्याच्या त्याच्या जी ती कामात असतंय, कोण काढायचं ही वही आठवण. का बरं पहिले काढायचे ना, आता काय झालं त्यांना? काढतेत की बाई आठवण तुझी. तेच तर म्हणलं. कस काय तुझं चाललंय, बरा बेत आहे का? ये इकडं सांग जरा. मला बी आता झंपर शिवायच्या, जरा जीवली तर उलशीत बसती. महागा बी आलती दादाची आहे, पण लगेच तवा बी गेली होती. तवा मी व्हिडिओ नव्हता काढला भाऊ बहिणी. माझ्या माग माझं होते का, आता म्हणलं चला जीवली तर जरा बसावं. पोरीचा इकडं चाललाय अभ्यास, दोघी जेवते ते. दादी तुमचं काय अजून आलं नाही. दादीची बिझनेस आपल्या ह्याला लागली आता नोकरीला. मी नाही लागले काय मावले हो, मी घरात बसून आई मैसून योग जाते कामात. मी अशी आराम करते. आता जवळ कष्ट केले तवर केले, आता नाही कष्ट करू देत. मला ते काम नको, मग ते करू. घरात बसून राहायचं, घरातच खायचं राहायचं. हा म्हणूनच म्हणलं दादाच्या नोकरीला लागली आता. आता काय ती नोकरी खायचं काय, आता आपलं खायचं यायचं आणि बसून राहायचं. झोपातून 11ला उठायचे, तिथून पुढं मिसरी आणि मग आंघोळ, मग देवाला जायचं. असं हा मजा चालली आता तिची मजा. मग काय, मी खरंच पुन्हा मी कितीला उठते, 10 10:30ला उठते. संध्याकाळी तिथून पुढं जाते, घासून आंघोळ पांघोळ करून शंकर बाबाला जाते. आणि शंकर बाबाहून येते. शंकर बाबाला गेलं ना, तिथं घडी 2 घड्या बसते. तिथून आपलं मागे यायचं. ती आता कुठं राहायला आहे, गेली या शिरोळ मध्ये. शिरूळ आहे, रांजणगाव कडलं शिरूळ. पुण्यापासून पुण्यापासलं शिरूळ. पुण्याच्या अलीकडे लय लांब आहे गाडी का? नाही, जवळ आहे. पुण्यापासून किती अंतर आहे शिरूळ? पुण्यापासून 80 रुपये लागले. बरंच लांब आहे. आणि आपल्याला इकडे यायचं ठरलं तर 55 रुपये लागले. 50 रुपये म्हणजे 100 रुपये धरून चालायचे घरापासून इथून. असं आहे का? ठीक आहे ठीक आहे. दादाची आई बी लागली आता नोकरीला. ती बी गेली आता पुण्या मुंबईकडे राहायला. मग काय, मला इथं कंटाळा आला होता काम करू 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 करू. आता लेका सुनाच्या राज्यात जगायला लागली ती. लेकाचं सुनाच्या राज्यात आता तिचं जीवन जगती. ती म्हणती लय भारी आहे मी. मग काय, होय बरं आहे आपलं. ते बी लवकर उठत, आपल्या आंघोळ्या पांघोळ्या नाश्ता बिष्टा करीत आणि निघून जातात. मला उठ म्हणत नाही तर बस आहे म्हणत नाही. तू आपली कवाय उठून कवाय काय. बरंय बरंय भाऊ बहिणीनं. इथं तरी काय काम धंदा आहे ना, इथं बी कामा धंद्याची लई ही आहे, काय का नाही? मग काय, कुठे इथं बी काम आहे. इथं रानात जायची कामाला ती. हा, रानातली काम. सिटीत राहा असल्यावर सिटीत कशी असतात काम, अशी बाहेर दुकानानी ह्यानी लागते ती काम. आता मस्त मला 2-3 ठिकाणचं भांड्या धुण्यात कामाला आहे. पोरं जागा खाली डोळ्याच्या ऑपरेशनच काय झालं? ते म्हणतो म्हणतो पैसे नाही काय नाही, पैसे आले कसं आहे. तर मी काय त्याला म्हणलं, उद्या म्हणलं आरंगावर जाते म्हणलं सकाळी लवकर. घेतलं दवाखान्यात, नाही तर म्हातारीला भेटून. अगं पण
इकडं शिबिर मध्ये महाग किती जणांनी ऑपरेशन केली. ते देत नाही तेच बरं आहे. पुन्हा नाही तर घडी घडी मागितल्यावर आपण खायला आणि प्यायलाच पुरत नाहीत. मशीन लागले खायला त्याच्यापेक्षा ना ते तर महिन्याला महाग म्हणलं महाग आलती तेव्हा डोळा चेक करून गेली होती. हा गेले होते. आणि तिथं 4 वर्ष झालं डोळा चेक करायचं ना ऑपरेशन करायचं चाललंय बघा. साऱ्या दुनियाने मी म्हणते नव्या नजरा आल्या असत्या साऱ्या दुनियाला, पण ही जी काय अजून तू धडा अगं कुठल्याही गोष्टीचा धडा करून गेल्याशिवाय काय नाही होत. आता बस मी धडा बांधते, मी काय नाही म्हणत नाही. आणि मग आता तुझ्या लेकाला सुनाच्या ह्याच्यात आहे दोघं दुकुंड करतात म्हणल्यावर त्यांनी तुझी दक्षता घ्या पाहिजे आता. नाही तर आता ही काय पहिलं कसं करू आज करू उद्या करू आज करू उद्या म्हणून नाही स्वर्ण काय आता ह्या बुधवारी तसं आता लेकाच्या राज्यात बी तसंच लेकाच्या सुनाच्या राज्यात बी तसंच व्हायचं. म्हणलं अरे मग गुबाळ फुटलं ना तर तुम्हाला निपटता आणि मग बरोबर आहे. ज्या वेळेस तुझं पूर्णपणे जर नाही ना तुला दिसलं तर त्यांना करतील का तुझं एका जागेवर बसून. होय बरोबर आहे की नाही भाऊ बहिणीने. काय चुकीचं बोलली तरी सांग. ज्या वेळेस तू भुईला बच्चींना लय तू आता लेकाचं सुनाचं सांगती, पण ज्या वेळेस तू काहीच नाही ना करणार आणि एका जागेवर बसणार त्यावेळेस तीच तुझं काय अवस्था होईल. हा त्याच्यामुळे आपलं तुझा हात पाय चालतात त्यावर त्यांचा विचार न करता तू तुझा जीवनाचा विचार करावा असं आमचं म्हणणं आहे. भावा बहिणीनं तुमचं काय म्हणणं आहे तुम्ही बी सांगा तिला. होय तुम्हाला काय वाटतंय? काय मी चुकीचं बोलली का? आता पैसा आल्या जन्मात माणूस हो का भावा बहिणीनं, असं नाही की आल्या जन्मात माणूस काय 10-5 रुपये कमवत नाही, पण ती 10-5 रुपये कमवून आपल्या जीवनाचा बी विचार करावा लागतोय. आता तू सांग आल्या जन्मात तू कमावलं का नाही काय? आता राहिले गोष्ट तर असं डोळ्याच्या ऑपरेशनला किती पैसा लावून लागणार. हा आणि मग 5-6 हजार जर कमवू शकत नाही म्हणल्यावर जिंदगी म्हणावा लागेल का? बरोबर का नाही भाऊ बहिणीनो? काय चुकीचं बोलली मी सांगा. हा पैसे आपणच कमवायचे आता आपल्या जीवाचं बी आपल्यालाच बघायचंय. बरोबर का नाही भाऊ बहिणीनो? हा आता ह्या महिन्यात म्हणतात पैसे नाही, पुढच्या महिन्यात म्हणतात अजून काहीतरी आलं, त्याच्या पुढच्या महिन्यात म्हणतात असंच झालं. असं म्हणून 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 पार भिताडाला धरून चलायची बारी व्हायची. सगळ्याच्या जीवनात हो सगळ्या गोष्टी होत्या तारांबळी सुख दुःख सगळ्याला आहे, पण तेवढ्यातली तेवढ्यात आता तू तर बघितलंय मी आता किती एका टायमाला माझं 2-2 दवाखाना भाऊ बहिणींनो चालू. हा काय नव्हतं ती बी एवढी लेकरण बाळण मागण त्यांच्या डोक्याला किती ताण. आता तू तर बघती जवळ बघवता मी तर कामातच आहे. हा नाही सांग बरं. मग आलं तर मला कोणाला 2 शब्द ते कामाचंच बोलावं लागतंय. कुणाचं कसं किती काय करायचंय ती. आता तू बघितलं मगाचे तरी आता तुझ्यावर बोलायला मी टाइम काढला. आता हिथं होती तेव्हा बोलायची बसायची मिशनी पशीन बसायचं हाणायची गप्पा, पण आता आहे ना इतर तर कुठल्या गप्पा माराय भाऊ बहिणीनं मला जमत नाही, भेटत बी नाही. मी कोणत्या इतर गप्पा मारत नाही, माझ्या सगळ्या कामाच्या गप्पा असते. माझं काय काम चाललंय त्याच्यावर. माणसाचं काय असतंय तेवढंच असतंय, कामाधंद्याशिवाय पोट भरत नसतं. त्याला आता जेवण केलं पोटभर जेवली का? आणि मग मी काय उपाशी राहिले काय? मी बी जरा पोटभर जेवली भाऊ बहिणींनो. आता मस्त पैकी झंपर शिवत बसती. दाजी येते तुमचं आता बाजार फिजार घेऊन. माझा झंपर का झंपर नाही घालायला काय म्हणले? बघ ना
गोळ्या काय म्हणायचं सुने त्या पूनमने झंपर नाही शिवला तिला मानवतोय माझे पैसे घेऊन मारतीस ती मी आपली कुठून नाही आणून शिवून ते बिचारा मग न्यायचं ना. भूकून गेला पण त्याच्या देखत काहीतरी झंपर झालंच नाही. काय करायचं भाऊ बहिणीनं लय महाग माया काम असते झंपराचा लोड असतोय हा. आणि हिचा झंपर आहे ठेवलेला ह्याला थापेला ती बघायलाच नाही भेटला. चला भाऊ बहिणीनं हो का आता जेवण केलंय मस्त पैकी. आता मी साड्या आणलेल्यामुळेच तुला सांगते मी पंचमीला झंपर एक काढला त्यातला निवडून आणि एक झंपर शिवलाय. त्या पुरीला इचर माझं झंपर सकट मला शिवणं व्हायना. काढीत जायचं पुन्हा आणि असं वाटतंय की ह्यो काढूस तर तिकडे गिरायकाचा होईल. मग तुला ही असेल ती असेल नाही ना कसं असतं टाइम ऐक ना 4 जंपर आहेत ना 2 काढायचे आपलं एक काढायचं 2 काढायचं आपलं एक काढायचं. टायमावर काम केली दादाची आहे पुढच्या माणसाला पण ही वाटत नाही. टायमावर टायमिंगला महत्व देऊन चालायचं असतं. गिरायकाला कधी असं ही लावायचं नाही असं असतंय. माझं काय मी शिवण कवा होय आज माझं जर शिवत बसली तर गिरायकाला कुठं लावायचं. त्या पिंकीचं जंपर कवा आणलं तर मी अजून तिचं त्या दिवशी होय ना अपुरा तिला विचारते त्या दिवशी जंपर कापून नुसतं पिकू करून ठेवलं 60 जंपर शिवायचं नाव गाव म्हणलं तेव्हा मी गेलते जायच्या वर्षी सरळ तवा दिल्या तिने 3-4 पिस लावून शिवायला. त्या दिवशी घेतलं बर का आता कापते शिवूनच ठेवते आता आणि घेतलं आणि ती साड्याचं पिसी बाजूला काढलं साड्याला पिको केलं आणि परत ठेवून दिलं ना तेव्हापासून ती पिशवी भरून ठेवलं ते आतापर्यंत तोंड नाही बघितलं. मग सांगते काय तीच गंमत होती या. आणि ती गिरायका अशी आहे तर सगळी नेणारीच आहेत म्हणजे अशी ठेवत नाही तर झंपर एकाच 7-7 आणि 8-8 झंपर हा. आणि मग एक गिरायक काढूस तर इकडं मानपाट माझी एक होती ह्याला काढूस तर दुसरा आहे. मग ते कोणते झालंय त्या शिरवीच्या मसनीवाले जाती शिकायला तिला मग 10-12 दिवस झाले तिच्याकडे पिसं टाकले. काही शिवला का हो नाही आज घेते काही शिवला का हो नाही हो आज संध्याकाळपर्यंत घेते आणि मग जवळ देते बरं का. त्यामुळे तिला सकाळी घोकून 2 बारे गेले पण नाहीच ती म्हणू लागली काय मावशी आज मी संध्याकाळपर्यंत शिवते. अगं म्हणलं मी चालले गावाला म्हणलं मला जंपर नाही. तसं मिशनेवाल्यांचं कामच तसं असतंय बरोबर का नाही भाऊ बहिणीनं. मिशनेवालीला एक हँडल नसतंय करायचं माणूस. तिथं कसं आहे तिला ना जास्त म्हणजे असे त्या कपड्याचे सगळं गिरायचे पंजाबी ड्रेस हा ते सगळं ड्रेस मी नाही ड्रेस शिवत. मला जम्परानेच वैताग आणला तर ड्रेसचं दुकान कवा लाव बरोबर का नाही. चला भाऊ बहिणीनं बघती तुमच्या दाजीची वाट. दादाची आई बी आली बसलू केल्या गप्पा जाते आता शिवती झंपर लय झाल्या ग बाया गप्पा जाते आता. माझ्या जंपर शिव का बाय पण तू काही म्हण बघू नाही तर मी भावा बहिणी सांगते काही उद्या बघू उद्या तुझ्या जम्पर उद्यावर गेले अगं मला घालून जायला जंपर नाही. बघू ना मग मला घालून जायला जंपर नाही. तू शिवल्याला झंपर आज बघ ना ग आता त्याला आड्या पडल्या म्हातारा झालंय तरी कोंडी केली त्याला फक्त पाठीला पोटाला आहे बाई केवढा चांगला बस नाही तर बायांना परवर चाललाय तू बघ वावडा झाला थोडा वावडा हा कलरच त्याचा ठिका पडला. टिका पडला म्हणून तर घालून शिव वाटा माझं म्हणून मी म्हणते माझं तर शिव कर. चल बाया भाऊ बहिणीनो शिवती जम्पर. शिवण्या आपलं बेडरूम स्वच्छ करायचं या झाडू फिडू आणा स्वच्छ करा तेवढं बेडरूम. मला ती थांबून सुद्धा बसून सुद्धा वाटत नाही. चला हा काय कशाने आजारी पडली काल काय काय नेमकं खाल्लं होतं आजारी पडायला खोकला सर्दी काय झालं नेमकं कशाला
तर गार पाण्यात उड्या मारत होती तर काय करते अण्णा झाडू हा अण्णा 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 झाडू आण हो लय राडा झालाय ग मला बघू सुद्धा वाटाना घराकडे नका भाऊ बहिणी तुम्ही माणसाला काय म्हणताय पूनम ताई हाय का दिसतंय का हा शिवती ग बाया शिवती माझ्या काळजा काय म्हणते छताडाव दबाडाव आणून दबाड का अगं पण पूनमला घायला इथं माणसांनी घायला आणलं त्याचं काय हा? हा? आणि याद नाही राहत तिची मला माझ्या माग माझं टेन्शन चालू सारखं कामाचं आणि तिचं बोलण्याकडे कवा ती लक्ष देतय माणूस होय भाऊ बहिणी आता तुला बघून शिवीन हाय तुझं ध्यान येईल मला आता हिचं ध्यान पण शिवायचं पाठ शिवेल पाठ उठावं लागेल मला तुला जायचंय किती वाजता तेवढं सांग मला मग जाता येऊ आणणार आहे दोन नगर गाडी किती लागते शिवण्या फॅन बंद कर बरं चल पुण्याकडे का तू एक राहिली इथून किती किलोमीटर आहे शिरूर चला भाऊ बहिणींनो बाय बाय सगळ्यांना करती